हे देर हॅलो हॅपी न्यू इयर गाईज. आज नवीन वर्षाच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा. तुमचं हे पुढचं वर्ष 2026 फार आनंदाचं आणि भरभराटीचं जावो ही देवापर्यंत चरणी प्रार्थना. तर आज मी इतर लोकांसारखं जे मेजॉरिटी ऑफ लोक करता की नवीन वर्षामध्ये एकदम फुल फॉर्ममध्ये डिसिप्लिन राहणे, मी इथून मागं डिसिप्लिन राहत होतो आणि बऱ्याच गोष्टी ज्या की माझ्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटच्या निगडीत आहेत त्या करायचो. बट नवीन वर्षाचा जो मोटिवेशन आहे, नवीन वर्षाचं जे सोशली ॲक्सेप्टेबल मुहूर्त आहे, जो आपला नवीन वर्ष मानला जातो कोणत्याही कामाचे शुभ सुरुवात करण्यामागे. सो या गोष्टीचा मी रिअलाईज होऊन मला असं वाटलं की मी देखील जो काही रुटीन फॉलो करत होतो तो अगदी स्ट्रिक्टपणे फॉलो करायचा. आणि आज मी सकाळी उठलो लवकर म्हणजे दररोज उठतो, नेहमीच्याच टायमिंगवरती उठलो. आय मीन 5:30-6 वाजता उठलो आणि जिम वगैरे गेलो. जिममध्ये एकदम हेवी वर्कआउट केला. इतर वेळेस मी ॲज आय वॉज बिगिनर इन द जिम इकडे तिकडे जास्त डिस्ट्रॅक्ट व्हायचो. मी याच्याशी बोल त्याच्याशी बोल. बट टुडे आय डिडंट डू दॅट आणि मी माझ्या वर्कआउटवरती फुल माझ्या झोनमध्ये राहायचा प्रयत्न केला जिममध्ये असताना. आणि पूर्ण डेडिकेटेड थ्रू फॉलोविंग डिसिप्लिन मी वर्कआउट करायचा प्रयत्न केला. ना कोणाशी जास्त इन्वॉल्व घेताना, कोणाशी जास्त बोलताना. हो, हॅपी न्यू इयर वगैरेच्या शुभेच्छा वगैरे हे तर नॉर्मल गोष्ट आहे. बट जे की इतर वेळेस मी जास्त डिस्ट्रॅक्ट व्हायचो ते यावेळेस मी रिपीट नाही केलं. आणि मी स्टार्टिंगला सुरुवातीला केली आणि घर वगैरे स्वच्छ करून अगदी जे मी इथून मागं करत असायचो, बट जे अगदी मनापासून म्हणजे फुल फोकसनी नव्हतं. माझं मनापासून होतं बट फुल फोकसनी नव्हतं, त्या प्रेझेंट मोमेंटमध्ये नव्हतं जगत मी. बट टुडे आय डिसायडेड टू फॉलो माय होल डे विथ डिसिप्लिन अँड विथ बिंग अवेअर, विथ बिंग इन प्रेझेंट मोमेंट. आणि जेव्हा मी ते केलं, जेव्हा मी डिसिप्लिन राहायचा प्रयत्न केला, तेव्हा मी माझा 100% प्रत्येक कामामध्ये द्यायचा प्रयत्न करत असायचो. आणि आजच्या दिवसाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जिम उठण्यापासून, जिम करण्यापासून, तर व्यवस्थित वेळेवरती टाईम लावून साफसफाई करण्यापासून, तर बसमध्ये वेळेवर जाण्यापासून, कॉलेजला वेळेवर पोहोचण्यापासून, कॉलेजला जास्त डिस्ट्रॅक्ट न होण्यापासून. जास्त डिस्ट्रॅक्ट म्हणजे आज काही मित्र होते ते पहिल्यांदा कॉलेजला आले, त्यांच्यामध्ये थोडंफार झालो डिस्ट्रॅक्ट. बट मी जेव्हा स्टडीला बसलो तेव्हा फुल फोकसने स्टडी वगैरे करायला सुरुवात केली. आणि हे सर्व करत असताना सर्व जे रुटीन मी तुम्हाला बोललो, ज्या काही सिनारिओज सांगितल्या, त्या सिनारिओजमध्ये आत्ताच्या स्टेटला मला अशी पोझिशन एक्सपिरियन्स करायला भेटते की यार माझ्यामध्ये बिलकुल एनर्जीच राहिली नाही. म्हणजे मी सकाळी डाएट वगैरे व्यवस्थित घेतला, बट माझ्या काही चुका डाएटमध्येच झाल्या असतील त्या की मला वाटतं आहे, किंवा मे बी माझ्या बॉडीला एवढ्या स्ट्रिक्ट रुटीनची सवय नसेल, त्यामुळे माझी बॉडी जास्त अशी जखडल्याप्रमाणे होती. म्हणजे जास्त अशी आत्ता जाऊन झोपून घ्यावं का असं होतं आहे. बट आय हॅव डिसायडेड टू स्टडी 10 hours a day. सो मी अजून 3-4 तास अभ्यास करेल हा व्हिडिओ झाल्यानंतर. सो दिस इज वॉट आय फीलिंग राईट नाऊ. मला या व्हिडिओमध्ये एवढं सांगायचं होतं की जी माझी स्टेटस आहे, जे की मी पूर्ण स्ट्रिक्ट राहून माझा डेली रुटीन फॉलो केला, बॉडीचं जे स्टेटस आहे ते अगदी थकल्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं आहे मी आत्ता झोपावं. बरंच काम बाकी आहे माझं, अजून केमिस्ट्रीचं वाचायचं आहे, तरीही असं वाटतं आहे की आत्ता झोपून घ्यावं, काहीच करू वाटत नाही. इवन मला ह्या व्हिडिओसाठी टॉपिक सुद्धा एवढं डोकं लावावं लागलं म्हणजे काही सुचना. नंतर मग मला वाटलं की यार माझी जी करंट स्टेटस चालू आहे, आज मी जो ध्यास घेतला आहे नवीन वर्षाचा, नवीन डिसिप्लिन वगैरे फॉलो करण्याचा, आणि माझे बरेच न्यू इयर रिझोल्युशन्स देखील आहे. मी तुम्हाला ह्या वर्षाच्या शेवटी तुम्हाला सांगेल की ते पूर्ण झाले की नाही. आत्ता नाही सांगणार मी. आणि तुम्ही देखील तुमचे जे न्यू इयर रिझोल्युशन आय विल सजेस्ट की तुम्ही कोणाला सांगायची गरज नाही. वन्स यू हॅव कम्प्लिटेड इट, जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुम्हाला ऑब्वियसली प्राऊड वाटणार आहे ते सांगण्यासाठी. आणि त्याच्यातच खरी मजा आहे, रादर दॅन की ते पूर्ण होण्याच्या आधीच सांगायचं. ते पूर्ण होण्याच्या आधी सांगितलं तर बरंच तुम्हाला माहिती आहे त्याचे बॅड कॉन्सिक्वेन्सेस, जसं की स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच आपण जगून घेतो. ओके, वॉट एव्हर, ऑफ ट्रॅक चाललो आहे आपण. मला एवढं म्हणायचं आहे, माझी करंट स्टेटस हार्ड डिसिप्लिन फॉलो केल्यानंतर अशी आहे की आत्ता जाऊन झोपावं असं वाटतं आहे मला.
बट आय थिंक मी ही उद्या सुधारू शकतो व्यवस्थित डाएटवरती फोकस करून. आणि डाएटवरती फोकस करण्यासाठी मी 200 रुपीजचा वेइंग स्केल बॅलन्ससुद्धा आणलेला आहे, जो की 1 किलोच्या आतमधले वजनं मोजतो. आणि त्याची मदत घेऊन मी माझ्या डाएटवरती प्रॉपर मेजरमेंट ठेवून, असंही नाही की फार एकदम स्ट्रिक्ट 100 ग्राम तर 100 ग्रॅमच आलं पाहिजे, 100 ग्राम पण चालणार नाही असं नाही, थोडं पुढे मागं चालेल, पण एक लमसम अंदाज घेण्यासाठी मला ती वेइंग बॅलन्सची गरज होती आणि मी ते परचेस केलं आहे.